आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी या ठिकाणी मंत्री भरत गोगावले साहेब आहेत. गोगावले साहेब, राजकीय प्रश्न तर झालेच, मात्र एक नवीन योजना आपण या ठिकाणी आणलेली आहे. काय नेमकी ही योजना आहे? सरकारकडनं कसा फायदा शेतकऱ्यांना होईल? VVG रामजी ही योजना शाश्वत योजना आहे आणि त्याच्यामुळे 29 तारखेला आमची कार्यशाळा दिल्लीला झाली. शिवराज सिंग चौहान साहेब होते आणि जवळजवळ 30 जिल्ह्याचे आपल्या 30 राज्यांचे मंत्री आम्ही होतो आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन मिळालं आणि परवा आम्ही सभागृहामध्ये सांगितलं आणि आज कॅबिनेटमध्ये आम्ही विषय घेऊन आम्ही इकडेही कार्यशाळा आम्ही मागितलेली आहे. मंगळवारी शक्यतो कार्यशाळा होईल आमच्या सगळ्या आमदारांची वरच्या आणि खालच्या सभागृहातल्या आणि त्याप्रमाणे आम्ही तयारी करतोय. ही योजना शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी अत्यंत चांगली लाभदायक. पूर्वी 266 कामं आमच्यातून होत होती, आता 318 दिली, म्हणजे जवळजवळ 62 कामांचा अजून समाविष्ट झालेला आहे आणि ती कामं अत्यंत लाभदायक आहेत की जे अगदी छोटे पूल असतील, छोटे रस्ते असतील, अंगणवाड्या असतील, बाळवाड्या असतील, शाळागृह असतील, स्मशान असतील, CBNचे बंधारे असतील सिमेंट कॉन्क्रीटचे आणि अशी सगळे पंचायत कार्यालय सहित आणि एवढी चांगली कामं आहेत की आम्ही रोज मजुरांना मजुरी देऊ शकतो अशा प्रकारे. ही कार्यशाळा याच विधान भवनात मंगळवारी होणार असल्याचे आपण नुकतंच म्हणालात. नेमकं या कार्यशाळेत कोण कोण सहभागी होणार? आमदार, मंत्री आणि अधिकारी देखील सहभागी होणार का? आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री आणि सर्व आमदार दोन्ही सभागृहांचे आम्ही त्यांना, कारण ही सगळ्यांच्याच उपयोगाची आणि फायद्याची आहे आणि आम्ही केंद्राचे अधिकारी येणार आहेत आणि ते आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करतील, गाईडलाईन्स करतील ही योजना कशी राबवायची. 3 राजकीय प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न दळवी साहेबांकडनं सुरू करतो. रायगडाला जेव्हा जाग येईल तेव्हा एक इतिहास घडतो. हे नाटक आम्ही पाहिलेलं आहे, मात्र शिवसेनेचं नाटक देखील आम्ही 2.5 वर्षापूर्वी पाहिलेलं आहे. पालकमंत्री पदासाठी पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई लढली तरी लढू असं देखील ते आता म्हणालेले आहेत आणि रायगडाला जेव्हा पुन्हा जाग येते तेव्हा पुन्हा एकदा इतिहासच घडेल. ती वेळ आता येणार नाही आहे, कारण परवा आम्ही दोघेजण होतो मुख्यमंत्री साहेबांच्या इथे कामासाठी आम्ही गेलो होतो. त्यांच्या पत्रावरची सही घ्यायला, तेव्हा त्यांना आम्ही विचारलं, त्यांनी सांगितलं अधिवेशन झाल्यानंतर मी करतो. हा त्यांचा शब्द त्यांच्या कॅबिनमध्ये आम्हाला दोघांना दिलेला आहे, त्यामुळे आम्हाला ती खात्री. 15 ऑगस्टचा झेंडावंदन नक्की आहे? हो, नक्की नक्की. दुसरा प्रश्न आहे बच्चू कडू यांच्याकडनं. बच्चू कडू म्हणाले सचिन भाऊ आहिर आलेले आहेत, सचिन आले आहेत, त्यांची टीम पण सोबत येईल. आता ही टीम नेमकी कोण कोण आहे आणि ती कुठल्या पक्षातली आहे? की उभाटातलीच आहे की राष्ट्रवादीतली आहे की नेमकी कुठली कुठली आणि कधी होईल? मला वाटतं हा प्रश्न आपण एकनाथ शिंदे साहेबांना विचारायला बरं आहे, कारण ऑपरेशन टायगर ते करतायत, तुम्हाला कल्पना आहे आणि ते आम्हाला काही कोणाला कळून देत नाही आहेत, त्यामुळे आम्ही ते तसं सांगू शकत नाही आहे. परंतु काही गोष्टी अशा असतात की सगळ्या ओपन करायच्या नसतात, कारण आम्हाला साहेबांचा शब्द आहे की काही गोष्टी अचानक सादर करायच्या असतात. आहिर यांच्या येण्याने, त्यांना थेट उपसभापतीपद देण्याने जे पक्षात आधीपासून होते, जे इच्छुक होते उपसभापती पदासाठी, त्यांची कुठेतरी नाराजी झाल्याची जोरदार चर्चा दबक्या आवाजाने पक्षात आहे. अजिबात नाही आहे, कारण जे झालेलं आहे ते योग्य झालेलं आहे. त्यामुळे काही आमदारांनी पत्र दिले होते की साहेबांना, म्हणजे काही जणांना ते सभापतीपद करावं. हो, त्याने दिलं. त्यांना माहिती नव्हतं कोणाला सचिन अय्यर भाऊ येणार आहेत म्हणून, त्यामुळे त्यांनी पत्र दिलं असेल. परंतु ही एक गुड न्यूज होती आणि त्याच्यामुळे ते करणं गरजेचं. एक शेवटचा प्रश्न आहे, ज्या पद्धतीने पक्षात इनकमिंग सुरू आहे याची धास्ती ही बाकीच्यांनी घेतलेली आहे, विरोधकांनी घेतलेली आहे, मात्र सत्ताधारी जे 2 मित्र पक्ष आहेत त्यांच्यात देखील आम्हाला पाहायला मिळते असं बच्चू कडूच म्हणालेले आहेत. मित्र पक्षाला तशी काही काळजी करायचं कारण नाही आहे, कारण आम्ही तिन्ही पक्ष हातात हात घालून काम करतोय, त्यामुळे त्यांचा काय, कोणाचा एकमेकाचा आमचा काय दुसवा फुसवा काय नाही आहे. शिवसेना वाढली आहे राज्यात, म्हणजे जर खासदार वाढले तर आता आमदारही वाढत आहेत, त्याची धास्ती नाही, तसं काय नाही आहे. प्रत्येक पक्ष आपापलं काम करतोय, त्याच्या ह्याच्यावरती आपण पुढे जातोय आणि तशी काळजी करायचं कारण नाही आहे. आज 1 नंबरचा पक्ष भारतीय जनता पार्टी, 2 नंबरला आम्ही, 3 नंबरला NCP आहेत आणि आम्ही हातात हात घालून पुढच्या पण लढाई लढण्याचं साहेबांनी परवा सांगितलं, त्यामुळे ती काही काळजी करायचं कारण नाही. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. या ठिकाणी गोगावले साहेब होते आणि कुठलीही आमच्यामध्ये युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा कोणी काम करू नये, आम्ही एकत्र आहोत असं म्हटलेलं आहे. जर्नलिस्ट अरविंद वारगेसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.